नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जी काही आपल्या महाराष्ट्रामध्ये शिक्षक भरती होणार आहे, त्या शिक्षक भरतीमध्ये आपण जे रजिस्ट्रेशन आता केलेलं आहे, ज्याला आपण सेल्फ सर्टिफिकेशन असं म्हणतो, त्यानंतरचा जो पुढला टप्पा आहे, तो टप्पा म्हणजेच या पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हा येणार आहे? कारण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि त्यालाच आपण म्हणतो की प्रत्यक्षात शिक्षक भरती महाराष्ट्रामध्ये केव्हा सुरू होणार आहे. आणि ही शिक्षक भरती ज्या वेळेस सुरू होईल, त्यावेळेस शिक्षकांचे एकूण पद किती राहणार आहेत, कारण हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि शिक्षकांचे जे काही एकूण पद राहतील किंवा जी काही शिक्षक भरती त्यांना करायची आहे, त्या शिक्षक भरतीमध्ये एकूण जी काही पदाची संख्या आहे, ती संख्या किती राहणार आहे, त्यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत चर्चा करायची आहे. आणखी याच्यामध्ये एक महत्वाचा जो भाग आहे, तो म्हणजे जिल्हा परिषदच्या ज्या काही शाळा आहेत, त्या महानगरपालिकांच्या शाळा आणि नगर परिषदच्या शाळा, यामध्ये रिक्त पदांची संख्या अंदाजे किती राहणार आहे, ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला 3 गोष्टीवर तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे ही जी शिक्षक भरती ही पवित्र पोर्टलच्या मार्फत होणार आहे. तर पवित्र पोर्टलवर जाहिराती केव्हापासून सुरू होणार आहेत? पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केव्हा होणार आहेत? हा माझा आजच्या चर्चेचा 1 नंबरचा महत्वाचा मुद्दा आहे. 2 नंबरचा जो महत्वाचा मुद्दा आहे, तो शिक्षकांच्या एकूण रिक्त पदांची संख्या आपल्या महाराष्ट्रामध्ये किती राहणार आहे. म्हणजे साधारणतः ही जी भरती आहे, ही एकूण रिक्त पदांच्या 80% भरती केल्या जाते. 20% पद हे आरक्षणामुळे काही गोष्टीमध्ये जे काही आरक्षणाविषयी कोर्ट मॅटर होतात आणि कोर्ट मॅटर झाल्यानंतर माननीय न्यायालयाचे जे काही आदेश येतात, त्या आदेशासाठी म्हणजे त्या आदेशानुसार भरती करण्यासाठी 20% पद हे रिक्त ठेवली जातात आणि 80% पद हे भरली जातात. तर एकूण पदांची संख्या किती हे बघायचे आपल्याला. यापैकी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या काही शाळा आहेत, ज्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा येतात, महानगरपालिकांच्या शाळा येतात आणि या सोबतच नगर परिषदच्या शाळा येतात. या शाळांमध्ये एकूण रिक्त पदांची संख्या किती आहे, ते सुद्धा आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सर्वप्रथम जो मुद्दा मी घेणार आहे चर्चेला, तो म्हणजे प्रत्यक्षात ही शिक्षक भरती केव्हा सुरू होणार आहे. मित्रो, तुम्हाला माहितच आहे की आता नवीन वर्ष म्हणजे 2026 लागलेलं आहे आणि या 2026 मध्ये साधारणतः आपण जर बघितलं तर मे महिन्याच्या शाळांना सुट्ट्या असतात आणि त्यानंतर आपलं जे आहे 28 किंवा 29 जुलै पासून आपलं नवीन सेशन सुरू होते. म्हणजेच 28 जुलै 2026 पासून नवीन सेशन जे आहे ते सुरू होते आहे. आणि या सेशनच्या अगोदर त्यांना आपले जे काही विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्यांचं अध्यापनाच्या दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये म्हणून शासनाला शिक्षक भरती करायची. तर आता जी माहिती हाती आलेली आहे, त्या माहितीच्या जर आपण समजा त्या माहितीचा जर आपण हे घेतला, पुरावा घेतला, तर असं दिसते की ही जी नवीन शिक्षक भरती आहे, ही प्रत्यक्षामध्ये मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. म्हणजेच मार्च महिन्यामध्ये पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे
की पवित्र पोर्टलवरून प्रत्यक्षात शिक्षक भरती केव्हा सुरू होईल? तर आता आपलं सेल्फ सर्टिफिकेशन झालेलं आहे. सेल्फ सर्टिफिकेशनच्या नंतर मार्च महिन्यापासनं पवित्र पोर्टलवर जाहिराती येण्यास सुरुवात होणार आहे किंवा जाहिराती अपलोड करण्यास सुरुवात होणार आहे. आणि ह्या जाहिराती एकदा अपलोड झाल्यानंतर तुम्हाला मग प्रेफरन्स द्यायचे असतात आणि प्रेफरन्स दिल्यानंतर तुमची काही टॅटची गुणवत्ता आहे, त्या गुणवत्तेनुसार तुमची निवड केल्या जाते. हा याच्यामधला सगळ्यात निवडीचा महत्वाचा भाग आहे. दुसरा महत्वाचा आणखी एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे की एकूण किती पदांची भरती होणार आहे. किंबहुना महाराष्ट्रामध्ये एकूण ज्या काही शाळा आहेत त्यामध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेच्या अनुदान प्राप्त शाळा आहेत. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळा आहेत, महानगरपालिकांच्या शाळा आहेत आणि नगर परिषदच्या शाळा आहेत. आणि यामध्ये गटानुसार जर विचार केला आपण तर 1 ते 5 चा गट आहे, 6 ते 8 चा गट आहे, 9 ते 10 चा गट आहे आणि 11वी-12वी चा गट आहे. म्हणजे जो उच्च माध्यमिक मध्ये येतो. तर या पूर्ण गटासाठी एकूण जे काही शिक्षकांची रिक्त पदं भरल्या जाणार आहेत, त्याला नुकतीच शासनाने मान्यता दिलेली आहे आणि ती संख्या सुद्धा आता समोर आलेली आहे. आणि हे एकूण पदांची जी संख्या आहे ती 9,000पेक्षा जास्त शिक्षकांची भरती ही मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. यामध्ये वेगवेगळ्या गटाचे पद आलेले आहेत. आता हे जे 9,000 एकूण भरतीचा जो आकडा आलेला आहे, त्यामध्ये ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत, त्यांचा आकडा किती येते ते आपल्याला आता बघायचं आहे. स्थानिक स्वराज्य संस्था याच्यामध्ये जिल्हा परिषदच्या शाळा, महानगरपालिका ज्या शाळा चालवते त्या शाळा आणि नगर परिषद ज्या काही शाळा चालवते त्यामध्ये ज्या काही शिक्षकांचे पद सध्या रिक्त आहेत, त्या रिक्त पदांची संख्या सुद्धा आता समोर आलेली आहे. आणि ती संख्या मित्र आहे 5,700च्या वर पद सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेमध्ये रिक्त आहेत. आणि त्याची भरती प्रक्रिया मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपली तयारी असायला पाहिजे. आपण अलर्ट असायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण रोज एकदा तरी पवित्र पोर्टलला भेट द्यायला पाहिजे आणि तिथं जे काही न्यूज बुलेटिनच्या सदरामध्ये काही नवीन परिपत्रक येतात, ते परिपत्रकाचं आपण परिपूर्ण वाचन केलं पाहिजे. 1 किंवा 2 वेळा त्याचं वाचन करा. त्याला नीट समजून घ्या आणि त्यानंतर हे जे पवित्र पोर्टलची जी काही प्रोसेस आहे ते कशा प्रकारे चालते हे तुमच्या लक्षात येणार आहे. कारण आता पवित्र पोर्टल जे आहे ते पवित्र पोर्टल आता या तुमचे जे काही सीईटीची परीक्षा घेते त्या परीक्षा मंडळाकडे त्याची जी काही पूर्ण ते सुपूर्द केलेलं आहे त्याचं संचालन ते करणार आहेत. हे सुद्धा इथं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात आणखी याच्यामध्ये महत्वाचा जो बदल केलेला आहे की या अगोदर ज्या काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा होत्या त्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये त्यांच्या जाहिराती आल्यानंतर त्या जाहिरातीमधल्या एका पोस्टसाठी 10 शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी पाठवल्या जात होते. म्हणजे त्याचं जे प्रमाण होतं, त्याचा जो रेशो होता, तो रेशो 1:10 होता. एकास 10 या प्रमाणात हे शिक्षक उमेदवार मुलाखतीसाठी पाठवल्या जात होते. कारण तुम्हाला माहित आहे, की ही जी शिक्षक भरती आहे, ही 2 प्रकारामध्ये मोडते. एक मुलाखती विना आणि एक मुलाखती सह. मुलाखती विना ही जी शिक्षक भरती आहे, ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये होते. आणि काही खाजगी व्यवस्थापनाच्या शाळा आहेत, ज्या अनुदान प्राप्त शाळा आहेत, त्या सुद्धा मुलाखती विना भरती प्रक्रिया राबवतात. परंतु बऱ्याचशा खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था ह्या मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारतात. आणि जेव्हा मुलाखतीसह हा ऑप्शन स्वीकारला जाते, त्यावेळेस तुम्हाला माहित आहे, की तुमचं सुरुवातीला तुमची मुलाखत होते, त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स होतात, त्यानंतर तुमचं अध्यापन म्हणजे तुम्हाला वर्गावर पाठवले जाते. वर्गावर पाठवल्यानंतर तुम्हाला तिथं
पाठ घ्यावा लागतो. पाठ घेतल्यानंतर त्या पाठाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केल्या जाते. या अगोदर या मुलाखतीसाठी एक जर पद असेल शिक्षकाचं रिक्त, समजा बीएससी मॅथमॅटिक्स बीएड एक पद आहे, त्याच्यासाठी 10 उमेदवार पाठवले जात होते. हे टॅटच्या गुणानुक्रमानुसार पाठवले जात होते आणि तिथं मग टॅटचं जे काही गुणानुक्रम आहे तो संपून जाते आणि ओरलच्या मार्क्सवर तुमचं सिलेक्शन होते. ओरलचे जे मार्क्स होते ते 30 गुण होते आणि या 30 गुणांमध्ये ज्याला हायएस्ट मार्क्स मिळतात त्या शिक्षक उमेदवारांचं तिथं सिलेक्शन केल्या जात होतं. परंतु यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये काही शिक्षक उमेदवारांनी मागच्या भरतीच्या वेळेस काही तक्रारी केलेल्या आहेत आणि या तक्रारीची नोंद घेतलेली आहे, ही माननीय न्यायालयाने सुद्धा घेतलेली आहे आणि आपल्या शिक्षण विभागानं सुद्धा घेतलेली आहे. म्हणून त्यांनी हा रेशो आता कमी केलेला आहे. एकाच 10 ऐवजी आता एकाच 3 उमेदवार मुलाखतीसाठी पाठवल्या जातात. म्हणजे 7 उमेदवार त्यांनी त्याच्यामधनं काढून घेतले आणि एका पोस्टसाठी फक्त आता 3च उमेदवार पाठवल्या जातील आणि या 3 उमेदवारापैकी एका उमेदवाराचं सिलेक्शन करण्याचं स्वातंत्र्य जे आहे, ती खाजगी शैक्षणिक संस्थेचं जे काही व्यवस्थापकीय मंडळ असते, त्यांची जी बॉडी आहे, त्यांचे जे अध्यक्ष असतात, सचिव असतात, त्या संस्थेमध्ये वेगवेगळे सदस्य असतात, त्यांना तो अधिकार दिलेला आहे. आणि यासाठी 30 गुण वेगळे दिलेले आहेत आणि या 30 गुणांपैकी ज्या उमेदवाराला हायएस्ट गुण मिळतील, सर्वात अधिक गुण मिळणार आहे, त्या शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे. पण एवढं मात्र निश्चितच एकाच 10 प्रमाण घटून एकाच 3 प्रमाण जे समजा आता त्यांनी दिलेलं आहे नोटिफिकेशन्स मध्ये, त्यामुळे याच्यामध्ये जो काही एक भाग आला होता आर्थिक देवाणघेवाणचा, तो आता म्हणजे असा एक काहीतरी फारच कमी राहील असं एक इथं दिसून येते. कारण याविषयी सुद्धा बऱ्याचशा तक्रारी आलेल्या होत्या. म्हणून आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये एकूण किती शिक्षक उमेदवारांच्या जी काही भरती आहे ती भरती केल्या जाणार आहे. तर शिक्षक पदांची भरती ही 9,000 आहे. त्यापैकी स्थानिक स्वराज्य संस्था, ज्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला महानगरपालिकांच्या शाळा येतात, नगर परिषदच्या शाळा येतात, त्यानंतर जिल्हा परिषद शाळा येतात. यामध्ये 5,700च्या वर रिक्त पद आहेत आणि ही संख्या कमी होण्याचं कारण तुम्हाला सांगतो मी. एकमेव कारण असं आहे की जे काही संच मान्यतेनुसार जे आपले म्हणजे शिक्षक बांधव आहेत ते सरप्लस झालेले आहेत आणि सरप्लस झाल्यामुळे त्यांचं आता समायोजन करण्यात येणार आहे. समायोजन झाल्यानंतर अ, ही जी नवीन शिक्षक भरती आहे ही मार्च 2026 पासून सुरू होणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा भाग या शिक्षक भरतीमधला आहे मित्रहो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जिचं रजिस्ट्रेशन, ज्याचं सेल्फ सर्टिफिकेशन पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 मध्ये आपण केलेलं आहे. आता आपण वाट पाहता ते म्हणजे प्रत्यक्ष जाहिराती केव्हा अपलोड होणार आहेत, तर मार्च 2026 पासून प्रत्यक्ष जाहिराती अपलोड होणार आहेत आणि तुम्हाला नियुक्ती जी आहे ती नवीन शैक्षणिक सत्रात मिळणार आहे आणि एकदा नियुक्ती मिळाल्यानंतर तुमचा शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा जो काही कालावधी आहे तो स्टार्ट होतो. हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे आणि मला अपेक्षा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा. म्हणजे अशा प्रकारचे आपण जे नवीन व्हिडिओ बनवतो नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळेल आणि आजच्या या चर्चेला मी इथं फुल स्टॉप देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.